वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 28व्या स्थापना दिनानिमित्त बेळगावात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात झालेल्या या समारंभाचे उद्घाटन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी शनिवारी केले. यावेळी वायव्य कर्नाटक विभागासाठी 250 नवीन बसचे लोकार्पण करण्यात आले. तसेच बेळगाव पहिल्या डेपोच्या नूतनीकरण कामाचा भूमिपूजन सोहळाही पार पडला. नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशपत्रांचे वितरण करण्यात आले. अपघात व गुन्हामुक्त सेवा बजावलेल्या चालक कर्मचाऱ्यांना रौप्य पदके देऊन सन्मानित करण्यात आले. याचवेळी महामंडळाच्या नव्या तंत्रज्ञान प्रणालींचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास मंत्री सतीश जारकिहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू कागे, विठ्ठल हलगेकर, आसिफ सेठ यांच्यासह वायव्य कर्नाटक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ, ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.